बघा, मला जे भीती होती ते भीती खरं ठरत आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येईल तर त्यांचा जे एजेंडा आहे, त्यांचं जे मुख्य कॅम्पेनिंग करण्याचं जे टॉपिक असणार आहे ते जाती आणि धर्माचा. आणि एका शिवसेनेनं सुरू केली की मुसलमानांनी काय करायला पाहिजे, ते काय करतं, आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेने दिलेली आहे. म्हणजे माझी जी भीती होती की निवडणूक जवळ आली की पुन्हा पुन्हा तोच जातीचा तोच धर्माचा मुद्दा घेऊन आपला प्रचार कसा करता येईल, त्याची सुरुवात मला असं वाटतं की आता झालेली आहे. कारण आता 10-11 दिवस राहिलेले आहे प्रचारासाठी, म्हणून त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला असं वाटतं. तुम्ही एवढंच काय त्या व्हिडिओ बद्दल किंवा तुम्हाला काही त्याच्याबद्दल आक्षेप आहे का नाही आता? नाही, मला खूप आश्चर्य वाटतंय. एक क्रेडिट कमीत कमी मला द्यायला पाहिजे तुम्ही की ज्या चंद्रकांत खैरे साहेब माझ्या जिल्ह्यातले इतकं वर्षापासून खासदार होते, आमदार होते, मंत्री होते, त्यांना कधीही मुसलमानांच्या बाबतीत आठवण आली नाही होती. कमीत कमी याचा तर क्रेडिट द्यायला पाहिजे की माझ्यामुळे ते ईदगापर्यंत आले, लोकांना तिथे उभे राहून ईद मुबारकची शुभेच्छा देत होते. हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे? हे परिवर्तन याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी बघितलं की जे खासदार इम्तियाज जलील आहे ते आमच्या शिवजयंतीला येते, ते गणपती उत्सव मध्ये येते, ते हनुमान जयंतीला येते, ते दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांना विश करते, ते दसऱ्यामध्ये सगळ्यांना विश करते, ते ख्रिश्चन फेस्टिवल असू द्या, ते जैन फेस्टिवल असू द्या, ते रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये येतं. मग सर्व लोकांना घेऊन जाणारा खासदार आहे याची ओळख झाली. मग त्यांना असं कळलं की बाबा आता हे हिंदू मुस्लिम काही चालणार नाही. अनेक वर्ष मी त्याचा फायदा घेऊन सत्तेमध्ये राहिलेले आहे, मला माझीही स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे परिवर्तन त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे. पण असा एक आक्षेप घेतला जातोय की 40 वर्ष असं त्यांचं. मी 2019 मध्ये जेव्हा लोकसभेसाठी उभे होतो तर मी सोशल मीडियावर एक पत्र लिहिले होते, ओपन पत्र होतं, त्याचं खूप मीडियावाल्यांनी त्याला कव्हर केलं होतं. आणि त्या ओपन पत्रामध्ये मी खैरे साहेबांना उद्देशून हे सांगितलं होतं की साहेब, तुम्ही वारंवार हे म्हणता की मी हिंदूंचा नेता, मी हिंदूंचा खासदार, मी पहिला हिंदूंचा खासदार, मी हिंदू नेता, असं तुम्ही बोलायचं. मग त्याच्यावर मी लिहिलं होतं की नाही साहेब, तुम्ही माझेही खासदार आहे. त्यावेळी ते खासदार होते. मी खूप मोठा एक चांगला पत्र लिहिलं होतं त्याच्या बाबतीत की तुम्ही माझेही खासदार आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे खासदार असतात. तुमची जे जात आहे, तुमचा जे धर्म आहे तो तुमच्या घरी आहे, तुम्ही मंदिरामध्ये जातील. माझी जे जात, माझा धर्म, माझा मजहब जे आहे ते घरी आहे आणि मी जे नमाज पढण्यासाठी जात होतो. पण ज्या खुर्चीवर मी खासदार म्हणून बसतो तर तिथे माझ्या काहीही जातीशी संबंध नाही. सगळ्यांसाठी काम करावं लागतं, सगळ्यांना त्याच इम्पॉर्टन्स देण्याची आवश्यकता असतं. पण 40 वर्ष का होईना, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे ना की बेटर लेट देन नेव्हर, तर कमीत कमी आज झालेलं आहे ते.